नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर भांगे. आज पॉझिटिव्ह न्यूजतर्फे आपण दैनिक पंचांग व दैनिक राशी भविष्य तसेच उत्तम असा शनी महाराजांसाठीचा एक उपाय बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि उपाय देखील जाणून घ्या. तर व्हिडिओची सुरुवात करण्याआधी प्रथम आपण गणेशास वंदन करून तसेच श्री दत्त महाराजांना स्मरून पंचांग व नक्षत्र देवतांना नमस्कार करून आजचं दैनिक पंचांग बघूया. आजचं दैनिक पंचांग काय आहे तर श्री शालिवाहन शक 1947 विश्वावसु नाम संवत्सर चालू आहे. विक्रम संवत 2081-82 चालू असून दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास चालू असून शुक्ल पक्ष 2/12/2025 इंग्रजी दिनांक असून वार हा मंगळवार आहे. तिथी ही द्वादशी असून आज केतूचे अश्विनी नक्षत्र आहे. तर योग हा वर्यान असून बाल हे दिवाकरण तर कौलव हे रात्रीकरण आहे. चंद्र आज मेष राशीमध्ये आहे. तर शुभ मुहूर्तांचा जर विचार केला तर चर मुहूर्त 9:35 ते 10:56, लाभ मुहूर्त 10:56 ते 12:16, अमृत मुहूर्त 12:16 ते 13:37, शुभ मुहूर्त 14:58 ते 16:19. राहू काळाचा जर विचार केला तर दुपारी 3 वाजेपासून 4:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे. तर शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, राहू काळात शुभ कर्म टाळावेत. एवढा सोपा नियम तुम्ही लक्षात ठेवा. शुभ अंकाचा जर विचार केला तर आज शुभ अंक आहेत 5, 6 आणि 8. शुभ रंगाचा विचार केला तर लाल, नारंगी आणि काळा. शुभ रत्नाचा विचार केला तर लसण्या, पोळा. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय ही रत्न धारण करू नका. बाकी आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्माला आलेलं बाळ हे अतिशय धाडसी, कष्टाळू, अध्यात्माची आवड असणारं, अतिशय तल्लख असं बुद्धिमत्तेचं, शासकीय तसा इतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण उच्च पदावर काम करणारे बाळ असणारे आजचं. तर इथून पुढे आपण बघणार आहोत की आजचं राशी भविष्य कसं आहे. तर दिनांक 2/12/2025 रोजीचं जर राशी भविष्य म्हणाल तर प्रथम घेऊ आपण मेष राशीसाठीचा विचार केला तर शिक्षणात जी सर्जनशीलता आहे, जी नाविन्य घडवण्याची त्यांची जी क्षमता आहे ती आज वाढेल. त्यांचे काही विवाह योग जुळून येत असतील तर ते आज दृढ होण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. बाकी इतरांसाठी खूपच छान आणि सुंदर असा दिवस आहे. वृषभ राशीचा जर विचार केला तर अनावश्यक खर्च टाळा, बचतीत वाढ करा. स्त्रियांना आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे. मिथुन राशीचा जर विचार केला तर संततीच्या स्पर्धा परीक्षेतील जे काही प्रयत्न आहेत ते आज यशाकडे वाटचाल करताना तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर आज घेतलेल्या वाहनाचा थोडासा खर्च देखील वाढू शकतो. कर्क राशीचा जर विचार केला तर आरोग्यात पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. बाहेरील पदार्थ खाण्याचा थोडाच टाळा. सिंह राशीचा विचार केला तर आज धार्मिक यात्रा घडतील. वाहन सुख आज त्यांना उत्तम असेल. तसेच आज त्यांच्यासाठी मैत्रीचा पर्व असेल. जुने मित्रमैत्रिणी आज नक्की तुम्हाला कोणी ना कोणी भेटेल किंवा फोन करेल. कन्या राशीचा जर विचार केला तर आज कामातली जी आपली अचूकता आहे ती आज आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर थोडंसं जर दुसऱ्या गोष्टीकडे विचार केला तर आरोग्य आणि शिक्षणात आज आपली सुधारणा होऊ शकते. तुळ राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला भाग्य नेमकी साथ देणार आहे. विवाह व संतती या विषयात अनुकूलतेचं वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे आज आपल्यासाठी खूप छान आणि सुंदर असा दिवस आहे. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज मानसिक शांतता ह्या लोकांना लाभणार आहे. त्याचबरोबर ते उत्तम कामे त्यांच्या हातून होतील. आरोग्याच्या काही थोड्याफार किरकोळ तक्रारी असतील तर त्याही आज दूर होतील. धनु राशीचा विचार केला तर कोर्ट कचेरीचा प्रसंग ओढवू शकतो. कायद्याचे नियमाचं पालन करा. बाकी दिवस तुमच्यासाठी अतिशय छान आणि उत्तम असा आहे. मकर राशीचा विचार केला तर घरगुती खर्च वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणं आत्ता जरा आवश्यक आहे. काही ज्या स्पर्धा परीक्षा जवळ येत आहेत आणि शालेय परीक्षा 10वी-12वीची तर त्या दृष्टिकोनातून हा तुम्ही विचार करायला हरकत नाही. आजपासून अभ्यासास प्रारंभ करा. कुंभ राशीचा जर विचार केला तर कामात उत्साहवर्धक तुम्हाला बदल जाणवतील. शिक्षण व करिअर दोन्ही लाभदायक परिस्थितीमध्ये असतील. तसेच वाहन वापर आजच्या दिवशी तर तुम्ही मर्यादित असा ठेवा. बाकी दिवस अतिशय छान असा आहे. मीन राशीचा जर विचार केला तर शिक्षणासाठी परदेश संधींची अनुकूलता तुम्हाला दिसून येईल. त्याचबद्दल घरातील वास्तुबदल जर काही करायचा असेल तर तोही तुम्हाला फायदेशीर असा ठरेल. त्याचबरोबर थोडं तुमच्या आरोग्याच्या ज्या काही थोड्या तक्रारी असतील त्या दूर होतील. आरोग्य सुधारेल आणि जो काही वैवाहिक संवाद आहे तो देखील आज मधुर होण्याची परिस्थिती आज निर्माण होणार आहे. तर हे आजचं दैनिक राशी भविष्य बघितल्यानंतर आपण जे मी तुम्हाला सुरुवातीला कमिटमेंट केली होती की तुम्हाला ग्रह कसा मजबूत करावा त्या संदर्भातले मी एक रेमेडी किंवा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा जो उपाय आपण बघणार आहोत तो शनी महाराजांसंदर्भातला आहे. तर शनी महाराज कोणाला डिनोट करतात तर ते आहे गरीब, अंध, अपंग, निराधार, जी क्लास 4 व्यक्तिमत्व आहेत किंवा जी तुमच्या हाताखाली काम करणारी लोक आहेत
तर ह्या लोकांना जर तुम्ही मदत कराल तर शनी महाराज तुमच्यावर ॲटोमॅटिकली एक कृपादृष्टी प्रदान करतील तुमच्यावर. तर आपल्या हाताखालील माणसं, गरीब व्यक्ती, अपंग, अंध ह्यांना तुम्ही नेहमी मदत करत चला. जर तुमच्या पत्रिकेतला शनी तुम्हाला सुदृढ करायचा असेल किंवा त्याने तुम्हाला उत्तम फळं द्यावी शनी महाराजांनी असं वाटत असेल तर ही गोष्ट तुम्ही निश्चित करा. जर पुढचं काय आहे की शनी महाराजांचं म्हणणं काय, तो आहे कर्मफलदाता. म्हणजे तो आळशी माणसाला हे शिक्षा देतो. बऱ्याच लोकांच्या आमच्याकडे तक्रार येते, गुरुजी 7:30 सुरू झाले माझं ना काही खरंच नाही. पण का असं खरं नाही? कारण 7:30 त्याला कष्ट खूप पडतात. ज्या लोकांना कष्ट करायची सवय नसते त्या लोकांना तो त्रास अतिशय जास्त तीव्रतेने जाणवतो. किंवा काही लोकांच्या काही आत्मिक काही भावना असतात किंवा काही सवयी असतात वाईट अशा, त्या शनी महाराजांना नको असतात, त्यांना त्याच्यात काढून घ्यायच्या असतात. त्यामुळे त्या व्यक्तींना तो त्रास होतो. तर सतत कष्ट करत राहणे, काम करत राहणे हा देखील एक सुंदर असा उपाय आहे की ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील शनी महाराज मग 7:30 येऊ, 2:30 येऊ, काही येऊ, वक्री येऊ, मार्गी येऊ, ह्या गोष्टीचा विचारच करायची गरज पडणार नाही तुम्हाला. तुम्ही फक्त एकच काम करा, सतत काम करा. धन्यवाद. आता त्याचबरोबर इतरही तुमच्या आयुष्यात काही प्रश्न असतील, विवाह असेल, संपत्ती असेल, तुम्हाला वास्तूंमध्ये काही तुमच्या राहत्या घरामध्ये किंवा कमर्शियल प्लॉटमध्ये कशाही पद्धतीचे तुम्हाला काही अडचणी येत असतील, तुमचे मोबाईल नंबर, न्यूमरोलॉजी काही तुम्हाला डेट ऑफ बर्थ किंवा फ्लॅट नंबर या सगळ्या गोष्टींचा कसा मुलांक भाग्यांकाचा विचार करून तुम्हाला भविष्य सुधारवता येईल, अशी जर तुम्हाला काही आमच्याकडनं मार्गदर्शन हवं असेल तर आमचा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होत आहे. आम्हाला निश्चित संपर्क साधा. तुम्ही आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला जे काय तुम्हाला अजून नवीन आवश्यक अशी माहिती पाहिजे असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आम्ही त्या संदर्भात पण व्हिडिओ तयार करू आणि तुम्हाला नवीन माहिती देत राहू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.